किनारे से दूर खड़े रहिए। इस प्लेटफॉर्म से अब थोड़ी ही देर में पैसेंजर्स ऑफ प्लेटफॉर्म नंबर 5 आर रिक्वेस्टेड टू यहाँ न रुकने वाली तेज गाड़ी जाने वाली है। धन्यवाद। About to pass this platform. Thank you. First train is about to pass this platform. थोड्याच वेळात इथे न थांबणारी फास्ट गाडी जाणार आहे। माझ्या पाठीमागे जी शटल उभी आहे ती गेल्या 2-3 महिन्यापासून इथे निष्क्रिय अवस्थेमध्ये उभी आहे। ही आष्टी, बीड, नगर, पुणे यासाठी प्रायोजित केलेली शटल आहे। याचे 4-5 वेळेस ट्रायल झालेली आहे। सगळ्या ट्रायल यशस्वी झालेल्या आहेत। त्याच्यानंतर उद्घाटनाच्या देखील तारखा 3-4 अशाच गेलेल्या आहेत, कारण का तर त्यांना कोणी मंत्री संत्री उद्घाटनाला उपलब्ध झालेला नाही। म्हणून त्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये ही शटल सर्व्हिस, ही शटलचा जो रॅक आहे इंजिनासह 10 कोटी रुपये किमतीची ही शटल आहे, इथे आयडल उभी आहे। आमचं असं म्हणणं आहे नगरवासियांचं, गेल्या 4 वर्षापासून आम्ही आंदोलनं करीत आहोत की नगर पुणे शटल अतिशय गरजेची आहे। 25,000 लोक रोज नगरहून पुण्याला जातात, ते संपूर्ण ट्रॅफिकमध्ये अडकतात 2-2, 4-4 तास शिक्रापूरला, वाघोलीला। तर त्यामुळे ही शटल अतिशय गरजेची आहे। तर याकडे लक्ष न देता जे अशा पद्धतीने फक्त काही पुढाऱ्यांच्या हट्टापायी ही जी काही शटल सर्व्हिस नगर आष्टी सुरू करायचा त्यांनी घाट घातला होता, तर ती तरी किमान सुरू करावी असं आमचं मागणी आहे की आष्टीहून नगरहून पुणे जर केली तर आमची पण सोय होईल, आष्टी बीडवाल्यांची पण सोय होईल। परंतु याबाबत अजिबात इच्छाशक्ती दाखवली जात नाही, याचा आम्ही निषेध करतो। अहमदनगर ते आष्टी जी ह्या ठिकाणी बहुप्रतीक्षित असलेली रेल्वे, जी की मुंडे साहेबांचं जे स्वप्न होतं, जे ग्रामीणला शहराशी जोडण्याचं जो त्यांचा मानस होता, ती रेल्वे आज या ठिकाणी गेल्या 3 महिन्यापासून फक्त उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये 3 महिन्यापासून लटकलेली। जो ग्रामीण भागाचा जो टच आहे, जो ग्रामीणला शहराशी जोडण्याचा जो त्यांचा मानस होता, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना नगर पुणे या भागामध्ये शिक्षणासाठी किंवा शेतकरी वर्गाला शहरातून काही खरेदी करायची असेल किंवा शहरात विविध कारणासाठी यायचं असेल, त्याच्यासाठी एक सोपं असलेलं साधन आणि माफक दरात मिळणारी सुविधा म्हणजे ही रेल्वे आहे। आणि रेल्वे गेल्या 3 महिन्यापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत फक्त लटकलेली आहे। ते उद्घाटनाची जर प्रक्रिया जर प्रशासनानं, पदाधिकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन लवकरात लवकर रेल्वे चालू झाली तर आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना इतर सुविधांपेक्षा रेल्वेने जाणं हे खूप सोयीस्कर असतं। त्यातून सगळ्याच आर्थिक गोष्टीचा देखील बेनिफिट त्यांना मिळतं किंवा बाकीच्या दुर्घटना घडण्याचं देखील रेल्वेच्या ह्याच्यात प्रमाण कमी असतं। त्यामुळं ती सुविधा लवकरात लवकर या राज्य शासनाकडनं किंवा केंद्र शासनाकडनं त्यांच्याकडनं ही सुविधा लवकरात लवकर सर्वसामान्य मिळावी एवढी माफक अपेक्षा राज्यकर्त्यांकडनं आहे।